नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत बेटरमेंट नॉन फ्रीज ऑप्शन कसं सिलेक्ट करायचं आहे, कॅप राऊंड 2 साठी कसं जायचं आहे। तर काल कॅप राऊंड 1 ची अलॉटमेंट झालेली आहे, तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलं आहे ते तुम्ही पाहू शकता। आणि आज आपण पाहणार आहोत बेटरमेंटला कसं जायचं आहे, बेटरमेंट ऑप्शन कसं सिलेक्ट करायचं आहे। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्हाला काय करायचं आहे, गुगलवर यायचं आहे आणि सर्च करायचं आहे सीईटी सेल। तर सर्च केल्यानंतर फर्स्ट वेबसाईट येईल सीईटी सेलची mahaCET.org, यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता थर्ड नंबरला ऑप्शन आहे सीईटी एक्झामिनेशन पोर्टल AY 2025-26, यावर क्लिक करायचं आहे। तर त्यानंतर इथे तुम्हाला रजिस्टर्ड ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून साइन इन करून घ्यायचं आहे। त्यानंतर असं पेज तुमच्यापुढे ओपन होईल। तर तुम्हाला कॅप रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर एक नंबरला आहे टेक्निकल एज्युकेशन, यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे तुमची सर्व इन्फॉर्मेशन ओपन होईल। तर तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलं आहे ते तुम्हाला इथे कळेल। त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे, स्क्रोल करून खाली आल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता स्टेप्स आहेत, 4 स्टेप आहेत, त्या तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत। तर इथे अनकम्प्लीट दाखवत आहे, ते तुम्हाला कंप्लीट करून घ्यायचं आहे, म्हणजे बेटरमेंटला जायचं आहे। तर तुम्हाला बेटरमेंट किंवा सीट ॲक्सेप्ट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, बेटरमेंटला जाण्यासाठी इनकम्प्लीट यावर क्लिक करायचं आहे, 1 नंबरच्या ऑप्शनवर स्टेप 1 वर क्लिक केल्यानंतर तुमची सर्व पर्सनल डिटेल तुमच्यापुढे येईल। त्यानंतर इथे तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलं आहे ते तुम्हाला इथे येईल। तर त्यानंतर तुम्हाला खाली प्रोसीड टू सीट ॲक्सेप्टन्स यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सर्व करेक्ट इन्फॉर्मेशन आहे का ते करेक्टवर क्लिक करायचं आहे। करेक्ट असेल तर, नसेल तर तुम्ही इनकरेक्टवर क्लिक करून तुम्ही दुरुस्त करू शकता। त्यानंतर खाली यायचं आहे, ते सर्व तुम्ही पाहिल्यानंतर खाली आहे सेव्ह अँड प्रोसीड यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे सेल्फ कन्फर्मेशन आहे, या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर असं पेज तुमच्यापुढे ओपन होईल। तर इथे तुम्हाला बेटरमेंट म्हणजे तुम्हाला पुढच्या कॅप राऊंडसाठी जायचं असेल तर इथे बेटरमेंटवर क्लिक करायचं आहे। आणि तुम्हाला जे कॉलेज भेटलं आहे त्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला फ्रीज अँड प्रोसीडवर क्लिक करायचं आहे। तर मला कॅप राऊंड 2 साठी रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यामुळे मी बेटरमेंट यावर क्लिक करेल। तर त्यानंतर असं पेज तुमच्यापुढे ओपन होईल। तर इथे तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती OTP गेला असेल तो इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP फॉर बेटरमेंट यावर क्लिक करायचं आहे। तर त्यानंतर असं पेज येईल। तर तुम्हाला इथे ऑनलाईन क्रेडिट कार्ड यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक करायचं आहे आणि पेमेंट करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला प्रिंट भेटेल, एक प्रिंट आऊट भेटेल, ती तुम्हाला जपून ठेवायची आहे PDF। आणि तुमचं असं बेटरमेंटसाठी तुम्ही ॲप्लाय झाला आहात तर तुम्ही कॅप राऊंड 2 चा नंतर फॉर्म भरू शकता। तर असं तुम्हाला बेटरमेंटसाठी जायचं आहे। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।